हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 10 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे हर्षवर्धन हा ऊर्जाला आपली सून म्हणून घरात घेऊन आलाय, तर दुसरीकडे विजयाने ठरवलंय की तिने नाईलाजाने ऊर्जाला या घरची सून म्हणून स्वीकारलंय, पण ऊर्जाला सासूरवास करायचा आणि ती नवीन नवीन मार्ग शोधून काढतीये तिला सासूरवास करण्याचे. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आता फक्त एका दिवसावर पद्मा आणि विक्रांतच्या केसचं हिअरिंग आलंय. ऊर्जा ही घराबाहेर निघाली कोर्टात जाण्यासाठी, तर विजयाने चक्क तिला थांबवलं आणि म्हणाली, नाही ऊर्जा, तू घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्या हातात हे काकण बांधलंय तोपर्यंत तू घराबाहेर जाऊ शकत नाही. हीच आमच्या जहागीरदार कुटुंबाची रीत आहे. मग ऊर्जा ही रीत पाळणार का? तिने जर ही रीत पाळली तर तिला कोर्टाच्या हिअरिंगला सुद्धा जाता येणार नाही, पद्माची केस जिंकता येणार नाही. मग ऊर्जा ही रीत न पाळता विजयाच्या नाकावर टिच्चून घराबाहेर जाईल का? हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा हॉलमध्ये एकटीच बसलेली असते. तिच्याबरोबर कुणीही नसतं आणि ऊर्जा खूप दुःखी असते. तिला आठवतं की काल रात्री शौर्य चाळीत असताना तिला काय म्हणाला होता की ऊर्जा, मी खूप मेहनत करेल, एक एक रुपया जमवेल आणि मग एक छोटीशी जागा घेईल, तेथे आपलं छोटंसं घर बांधेल आणि आपण त्या घरात सुखाने राहू. पण आज मला शौर्य या मोठ्या बंगल्यात घेऊन आलाय. असा विचार करून ऊर्जा खूप दुःखी होते. तेवढ्यात कुमुदिनी आजी तिच्या शेजारी येऊन बसते आणि विचारते, अगं ऊर्जा, तू एकटेच येते कशी? बाकीचे कुठे गेले? शौर्य कुठे गेलाय? तर ऊर्जा सांगते, शौर्य येथेच होता, पण त्याला त्याच्या मित्रांचा कॉल आला ना, त्यांच्याशी बोलायला तो बाहेर गेलाय. आजी विचारते, मग तीर्थ आणि सोनल कुठे गेले आहेत? ऊर्जा सांगते, त्यासुद्धा येथेच होत्या, पण आईंनी त्यांना पूजेच्या तयारीसाठी बोलवलं म्हणून त्या आतमध्ये गेल्या आहेत. कुमुदिनी आजीला समजतं की ऊर्जा खूप दुःखी आहे. आजी विचारते, काय झालं ऊर्जा? खूप अस्वस्थ दिसतीये. तर ऊर्जा सांगते, नाही तसं काही नाहीये. आजीला समजतं की नवीन घरी आल्यामुळे ऊर्जा अस्वस्थ आहे. आजी तिला समजावून सांगते, ऊर्जा, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ येतेच. आपल्या आईवडिलांचं घर सोडून, आपलं माहेर सोडून जेव्हा मुलगी नवऱ्याच्या घरी येते, सासरी येते, तेव्हा ते घर नवीन असतं, ती माणसं नवीन असतात, सगळं नवीन असतं. त्यामुळे असं होणं साहजिक आहे. तुझ्याबरोबर सुद्धा तेच होतंय, पण जास्त अस्वस्थ होऊ नको. आणि मी येथे आहे ना, आणि मला माफ कर. या घरातील लोकांनी तुला बाहेर तात्काळ ठेवलं, तुला घरात आतमध्ये लवकर घेतलं नाही आणि मी सुद्धा काहीच करू शकले नाही. तर ऊर्जा म्हणते, नाही आजी, तुम्ही सॉरी म्हणू नका, यात तुमची काहीच चूक नव्हती. शौर्याच्या आईंनी जे काही केलंय ते. तर कुमुदिनी विचारते, शौर्याची आई, ती तुझी कोणी नाही आहे का? ऊर्जा क्षणभर थांबते आणि म्हणते, सासूबाई, सासूबाईंनी जे काही केलं ते त्यांचा राग योग्यच होता. आजी ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा, जे काही होतंय ना ते तुझ्याबरोबर चुकीचं होतंय हे मला कळतंय, पण शेवटी तू आता शौर्याशी लग्न केलंय आणि तुला या सगळ्या संकटांना तोंड द्यावंच लागणार आहे. तुला कधीही गरज पडली तर मी येथे आहे, शौर्य आहे, तुला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, पण तू टेन्शन घेऊ नकोस. ऊर्जा म्हणते, आजी तुम्ही आहात ना, मला कसलीही चिंता नाही आहे आणि मी माझं कर्तव्य पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मला शौर्याला दुखवायचं नाही आहे. शौर्य खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याने माझ्यावर मनापासून प्रेम केलं आहे आणि माझ्यामुळे त्याला आजपर्यंत जो काही त्रास झाला आहे तो खूप झाला. आता यानंतर त्याला माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी असं काहीच चुकीचं वागणार नाही आहे. आजी म्हणते, खरं बोलतेस तू आणि मलासुद्धा खूप आनंद झाला आहे की तुझ्यासारखी मुलगी शौर्याची अर्धांगिनी झाली आहे, त्याची जीवनसाथी झाली आहे. तू शौर्याला आयुष्यभर सांभाळून घेशील अशी मला पूर्ण खात्री आहे. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो. आणि इकडे हर्षवर्धन आणि विजया हे दोघे आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि ऊर्जाला कोणता दागिना द्यायचा याचाच विचार विजया करत असते. हर्षवर्धन विचारतो, विजया, एवढा विचार का करतीयेस? तू ठरवलं होतं ना कोणता दागिना द्यायचा ऊर्जाला, मग परत परत का पाहतीयेस? तर विजया म्हणते, अहो, हे सगळे आपले जहागीरदार कुटुंबाचे पारंपरिक दागिने आहे. या प्रत्येक दागिन्यावर आपल्या कुटुंबाची काहीतरी छाप आहे आणि ज्या मुलीला मी माझी सून मानत नाही, शौर्याची बायको मानत नाही, त्या मुलीला मी हा दागिना कसा द्यायचा?
पहा, हा दागिना आपल्या आईसाहेबांनी आपल्या लग्नात दिला होता, मग हा दागिना आपल्या आत्याचा आहे, हा दागिना तुमच्या आजीचा आहे. हे सगळे दागिने मी त्या ऊर्जाला नाही देऊ शकत. तिचा आणि माझ्या कुटुंबाचा काहीच संबंध नाहीये, म्हणून मी तिला हे दागिने देणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, विजया, आपलं ठरलंय ना, आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं करायचंय, मग तो आता कशाला हा सगळा विचार करतीये? तर विजया म्हणते, अहो, आपल्याला पैशांची काय कमी आहे? तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करून नवीन दागिने बोलून घ्या, आणि मग शौर्यला सुद्धा आवडेल की आपण त्याच्या बायकोसाठी नवीन दागिने बनवून घेतले आहेत. हर्षवर्धन म्हणतो, विजया, असं करून चालणार नाही, कारण शौर्यला तरी पटेल, पण आईसाहेबांचं काय? आईसाहेबांना लगेच शंका येईल की आपण काहीतरी प्लॅन बनवतोय, आणि त्या लगेच शौर्यला सावध करतील. आपण हे करू शकत नाही. आपल्याला शौर्य, आईसाहेब, ऊर्जा यांच्यापासून हे लपवायचं आहे की आपण या लग्नाला मान्यता फक्त काही दिवसांसाठी दिली आहे, आणि लवकरच आपण ऊर्जाला घराबाहेर काढणार आहोत. ही गोष्ट विजयाला सुद्धा पटते, आणि इकडे ऊर्जा आपल्या मोबाईलकडे पाहत असते. आजीला समजतं की ऊर्जाला आईची आठवण येते. आजी विचारते, काय झालं ऊर्जा, आईला फोन करायचा आहे? तर ऊर्जा म्हणते, हो, पण मी नंतर करेल. आजी तिला समजावून सांगते, ऊर्जा, मला माहिती आहे, मी तुझ्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. आई शेवटी आई असते. पण तुला या घरात कधीही एकटं वाटलं, रात्री अपरात्री, तर तू माझ्याजवळ ये. मी तुला कुशीत घेईन. माझ्या मांडीवर डोकं ठेवून मी तुला झोपी लावेल, तुझ्या डोक्यावर थापडेल. पण तुझ्या आईची सर नाही येणार, तरीसुद्धा जोपर्यंत तुझ्या आईची आणि तुझी भेट होत नाही, तोपर्यंत तुला एकटं वाटणार नाही, एवढी मात्र खात्री मी देऊ शकते. हे ऐकून ऊर्जाला खूप बरं वाटतं, आणि ऊर्जा ही आजीजवळ येणार, आजीच्या खांद्यावर डोकं ठेवणार. इतक्यात शौर्य तेथे येतो. शौर्याला या दोघी पाहतात, आणि ऊर्जा ही आजीला सांगते, आजी, माझं शौर्यवर खूप प्रेम आहे, आणि हे लग्न मी फक्त शौर्यसाठी केलंय. माझ्या आईने सुद्धा या लग्नाला परवानगी दिली, त्याचं मुख्य कारण म्हणजे शौर्य. कारण या घरात मला त्रास होऊ शकतो हे माझ्या आईला माहीत होतं, पण फक्त शौर्यकडे पाहून की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तो माझ्यासाठी काय करू शकतो हे पाहून माझ्या आईने शौर्यशी लग्न लावण्याचा निर्णय केला आहे. आणि आता मला शौर्यला दुखवायचं नाही आहे. त्याने माझ्यासाठी एवढं केलं आहे ना, तर मलासुद्धा त्याच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्याची चांगली बायको बनवून दाखवायचं आहे. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो, आणि आजी म्हणते, खरंच तुमच्या दोघांचा जोडा आहे ना, स्वर्गात बनून आला आहे. तुम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य आणि अनुरूप आहात. तेवढ्या शौर्य तेथे येऊन बसतो आणि सांगतो, आजी, तुला माहिती आहे का, माझ्या मित्रांचा कॉल आला होता. तसं तर महिनोमहिने कॉल करत नाही, आणि आता कळलं ना की माझं लग्न झालं आहे, लगेच मला कॉल करून पार्टी मागताय. पण मी त्यांना म्हणालो, तुम्हाला काही पार्टी वगैरे मिळणार नाही आहे, फुटा इथून, मला तुमची आठवणच येत नाही, मी तुम्हाला ओळखतच नाही. या दोघी हसू लागतात. तेवढ्यात तीर्थ आणि सोनल तेथे येतात. सॉरी वहिनी, सॉरी, महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून आम्ही गेलो होतो. म्हणून त्या ऊर्जाला सॉरी म्हणतात. ऊर्जा म्हणते, सॉरी म्हणण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही दोघी खूप चांगले आहात, आणि तुम्ही माझ्यासाठी येथे थांबला होतात, पण आता महत्त्वाचं काम असेल म्हणून तर तुम्हाला जावंच लागेल ना. सोनल विचारते, वहिनी, तुला फ्रेश व्हायचं आहे का, चल रूममध्ये. तर तीर्था म्हणते, मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का, तुला बरं वाटेल. ऊर्जा सांगते, नको, मला त्याची कशाचीच गरज नाही आहे. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, तू यांचं ऐकू नकोस, या तुला फक्त मस्का मारताय, मस्का लावताय. कारण त्यांना माहिती आहे ना, आता वहिनी आली आहे तर त्यांच्या सगळ्या डिमांड पुऱ्या होतील, म्हणून त्यांची ही सगळी नाटकं सुरू आहेत. तीर्थ आणि सोनल या शौर्यला चांगलं बदडून काढतात. तेवढ्या दिव्या तेथे येते, आणि सगळेजण ऊर्जाशी किती गोड गोड बोलताय हे पाहून दिव्याचा चांगला जळफाट होतो, कारण या घरात दिव्याला कुणीच किंमत देत नाही. आणि इकडे हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, विजया, आपण असं नाही करू शकत. आपण खोटा दागिना आणला ना, तर लगेच सगळ्यांना संशय येईल की आपला काहीतरी प्लॅन सुरू आहे. त्यामुळे तू आता खरा दागिनाच दे. तर विजया म्हणते, मी तिला खरा दागिना देईल, पण जेव्हा तुम्ही तिला घराबाहेर काढणार तेव्हा ती हा दागिना मला परत देणार नाहीये. तर हर्षवर्धन म्हणतो, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. ऊर्जा जेव्हा या घराबाहेर जाईल तेव्हा ती दागिना परत देऊन जाईल. हर्षवर्धनला विजया विचारते, तुम्हाला एवढी का खात्री आहे? ती शेवटी गरीब घरातली मुलगी आहे, तिला पैशांची लालच आहेच, त्यामुळे ती हा दागिना परत देणार नाही. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, विजया, ऊर्जा माझ्या विरुद्ध केस लढतीये, आणि कोणत्याही केसची तयारी करताना सगळ्यात आधी मी त्या वकिलाबद्दल सगळी माहिती काढतो. तो वकील कसा विचार करतो, त्या वकिलाचं वागणं कसं आहे, त्याचे संस्कार, त्याचे सिद्धांत काय आहेत,
तो काय गोष्टी मानतो, काय गोष्टी मानत नाही, ही सगळी माहिती मी काढत असतो. आणि मागील अनेक महिन्यांमध्ये मी या केसचा जेवढा स्टडी केला आहे ना, तेवढाच ऊर्जाचा सुद्धा स्टडी केला आहे. मी तिचं कौतुक करणार नाही, पण ती मुलगी स्वाभिमानी आहे. ज्या दिवशी मी तिला या घराबाहेर काढेल ना, तिचा अधिकार नसलेल्या प्रत्येक गोष्टी ती येथेच ठेवून निघून जाईल आणि ती या कोणत्याही वस्तू घेऊन जाणार नाही. विजया चिडून म्हणते, तुम्हाला तिची खूपच खात्री वाटतीये, पण मला अशी कोणतीही खात्री नाहीये. हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, एक वेळेस दिव्या असती तर मी तुला असं बोललो नसतो, पण ही ऊर्जा आहे ऊर्जा, आणि ऊर्जा शिंदे स्वाभिमानी मुलगी आहे आणि ती कधीच तिचा हक्क नसलेल्या गोष्टी स्वतःजवळ ठेवणार नाही. त्यामुळे तू न घाबरता हा हार, हा नेकलेस तिला देऊन टाक, ती तुला नक्की परत करेल. हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून विजयाला आश्चर्य वाटतं की हर्षवर्धन चक्क ऊर्जाचं कौतुक करतोय की ऊर्जा खूप स्वाभिमानी मुलगी आहे आणि तिचे दागिने परत देऊन टाकेल. आणि मग थोड्या वेळाने हर्षवर्धनच्या घरी ऊर्जा आणि शौर्यच्या लग्नानंतरची पूजा सुरू होते. ऊर्जा ही लक्ष्मीपूजन करत असते. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या बाजूला बसलेले असतात. आदित्य, दिव्या, तीर्था, सोनल, कुमुदिनी आजी, विजया, हर्षवर्धन सगळे तेथे असतात. ऊर्जा ही मनोभावे लक्ष्मीपूजन करत असते. शौर्याला सुद्धा पूजा कशी करायची ते सांगत असते आणि ऊर्जावर या विजयाचं बारीक लक्ष असतं. पण ऊर्जा इतक्या निर्मळ मनाने हे सगळं करतीये तरीसुद्धा ऊर्जा चांगली मुलगी आहे हे विजयाला पटत नाही. हर्षवर्धनची बेरकी नजर तर असतेच. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला हे गाणं सुरू असतं. ऊर्जा आणि शौर्य मनोभावे ही पूजा करतात आणि मग लक्ष्मीपूजनाची पूजा संपन्न होते. तेवढ्यात कुमुदिनी आजी ही शौर्याला एक अंगठी देते आणि सांगते, आता या तांदळाच्या ताटात तुला ऊर्जाचं नाव लिहायचं आहे. आज तू ऊर्जाचं जे नाव देशील तेच नाव तिचं कायम असेल. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो. शौर्य ऊर्जाकडे पाहतो. ऊर्जासुद्धा खुश असते. आदित्य शौर्याला म्हणतो, शौर्य ही शेवटची संधी आहे बरं का बायकोचं नाव बदलण्याची, मग तुला ही संधी मिळणार नाही. तेव्हा कुठे ऊर्जाला समजतं की शौर्य माझं नाव बदलू शकतो. आजपासून माझं नाव ऊर्जा नाही तर शौर्य जे ठेवेल ते असेल. ऊर्जाला ही प्रथा काही आवडत नाही. ऊर्जाच्या चेहऱ्यावर मला हे आवडलेलं नाहीये, मला माझं नाव बदलायचं नाहीये असं स्पष्ट दिसत असतं. घरातील सगळे खुश असतात. शौर्य म्हणतो, असं आहे का, आता पहा मला जे आवडतं ना तेच नाव मी ठेवणार. ऊर्जाला असं वाटतं की शौर्य खरंच तिचं नाव बदलणार आहे. त्यामुळे ऊर्जा खूप टेन्शनमध्ये येते, पण ती काहीच बोलत नाही. आणि मग शौर्य या अंगठीने तांदळाच्या ताटावर ऊर्जाचं नाव लिहित असतो. तीर्था, सोनल घरातील सगळेजण एक्सायटेड असतात की आता शौर्य ऊर्जाचं नाव बदलणार का. आणि मग शौर्य या ताटावर ऊर्जाचं नाव लिहितो आणि हे नाव ऊर्जा असंच असतं. हे पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो. शौर्य सांगतो, मी माझ्या बायकोचं नाव बदलणार नाहीये, कारण मला माझी बायको जेवढी आवडते ना तेवढंच तिचं नावसुद्धा आवडतं. आणि माझ्या बायकोने स्वतःच्या कर्तृत्वाने ऊर्जा शिंदे हे नाव कमावलंय. या नावाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आज समाजात, कोर्टात या नावाला एक इज्जत आहे. ती माझ्या ऊर्जाची मेहनत आहे आणि मला कोणताच अधिकार नाही आहे तिने मेहनतीने कमावलेलं हे नाव बदलण्याची. त्यामुळे मी तिचं हे नाव बदलणार नाही. ऊर्जाला खूप आनंद होतो. हर्षवर्धन, विजया, दिव्या तोंड वाकडं करतात आणि मग शौर्य हा ऊर्जाला ठणकावून सांगतो, तुला स्वतःला जरी नाव चेंज करायचं असेल ना तरी मी तुला तुझं नाव चेंज करू देणार नाही. कारण ऊर्जा या नावातच खरी ऊर्जा आहे जी ऊर्जाला ऊर्जा शिंदे बनवते. ऊर्जा खूप खुश होते आणि मग शौर्य हा ऊर्जाच्या हातामध्ये ही अंगठी घालतो. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. पण यांचा हा रोमांस विजयाला काही सहन होत नाही. विजया उठून उभी राहते आणि एक सोन्याचा दागिना हातात घेते आणि ऊर्जाला सांगते, ऊर्जा जहागीरदार कुटुंबाची ही प्रथा आहे. घरात नवीन आलेल्या सुनेला आम्ही घरातील पारंपरिक दागिना देतो आणि हा दागिना तुझ्यासाठी. आजीला खूप आनंद होतो आणि विजया ऊर्जाला हा दागिना देते. पण हा सोन्याचा इतका भारी दागिना पाहून दिव्याचे तर डोळेच बाहेर येतात. तिचं तोंड उघडंच राहून जातं. ऊर्जा हा दागिना स्वीकारते पण दिव्याची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. मग विजया तिला साड्यांचा एक बंडलच देते. अनेक साड्या तिला देते. ऊर्जा या सर्व साड्या घेते. कुमुदिनी आजी विजयाला सांगते, विजया आता ऊर्जाची ओटी भर. विजया म्हणते हो. पण तेवढ्यात विजया विचार करते, ऊर्जाची ओटी भरणं म्हणजे ऊर्जाला माझ्या मुलाबरोबर संसार करण्याची परवानगी देणं. आणि जरी मी या मुलीला घरात घेतलं असलं तरी मी तिला शौर्याची बायको मानतच नाही.
तर मी तिला शौर्यबरोबर संसार करण्याची परवानगी सुद्धा देणार नाही, असा विचार ती करत असते. सगळेजण तिच्याकडे पाहतात. आजी विचारते, काय ग विजया, कसला विचार करतेयस? ओटी भरतेस ना? विजया म्हणते, हो हो भरते ना. आणि विजया ऊर्जाची ओटी भरत असते, पण त्याच वेळेस चक्कर येण्याचं नाटक करून खाली पडते. विजयाला चक्कर आली म्हणून सगळेजण खूप घाबरतात. विजयाला उचलतात, खुर्चीवर बसवतात. त्यानंतर तिच्या तोंडावर पाणी मारतात आणि मग विजया शुद्धीवर आल्याचं नाटक करते. सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि विचारतात, काय झालं तुला विजया? हर्षवर्धन तिला पाणी पाजतो. तीर्था रडू लागते. आजीला भीती वाटते की विजयाला काय झालंय. आजी विचारते, काय झालं ग विजया तुला? तर विजया काही बोलणार त्याआधीच दिव्या म्हणते, स्ट्रेस. आणखीन दुसरं काय? आता सगळं मनाविरुद्ध करावं लागतंय, मग त्यांना स्ट्रेस आला, त्यामुळे चक्कर आली ना. हे ऐकून ऊर्जाला वाईट वाटतं आणि मग विजया ऊर्जाला म्हणते, ऊर्जा सॉरी बरं का, मला तुझी ओटी नाही भरता आली, चल मी तुझी ओटी भरते. असं म्हणून विजया उठण्याचं नाटक करते आणि पुन्हा आई ग अशी चक्कर येऊन पुन्हा खाली बसण्याचं नाटक करते. सगळ्यांना खूप भीती वाटते. शौर्य म्हणतो, आई आता तू काहीच करायचं नाहीये, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करायचा, हे सगळं आपण नंतर करूया. विजया म्हणते, नाही रे, असं कसं, मला करावंच लागेल. शौर्य म्हणतो, आई जा आराम कर. हर्षवर्धन हा विजयाला आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो. सगळेजण तिथं खाली पडलेलं सामान गोळा करू लागतात. तेव्हा विजया हर्षवर्धनकडे पाहून स्माईल करते. तेव्हा हर्षवर्धनला समजतं की हे सगळं विजयाचं नाटक होतं आणि त्यालासुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि मग विजया ही बरी होते, तेथेच उभी राहते. कुमुदिनी आजी ही नोकराला हाक मारते आणि सांगते, ही ऊर्जाची बॅग आहे, ती शौर्याच्या रूममध्ये ठेव. पण विजया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही, ऊर्जा शौर्यबरोबर एका खोलीत नाही राहणार. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आजी विचारते, विजया हे काय बोलतेस तू? आता ते दोघे नवरा बायको आहेत, ते एकाच खोलीत राहणार ना? तर विजया म्हणते, आई आपण आत्ताच ठरवलं ना की सगळ्या गोष्टी आपल्या रीतीप्रमाणे करायच्या, मग हे दोघे एकत्र नाही राहू शकत. अजून सत्यनारायणची पूजा झालेली नाहीये, कुलदेवतेचं दर्शन झालेलं नाहीये, आणि जोपर्यंत या दोन गोष्टी होत नाही तोपर्यंत शौर्य आणि ऊर्जा एका खोलीत राहू शकत नाही. ही गोष्ट आजीला सुद्धा पटते. आजी म्हणते, एकदम बरोबर बोलते तू. ठीक आहे, मी आजच्या आज गुरुजींना फोन करून मुहूर्त काढते आणि देवीच्या दर्शनाचा मुहूर्त सुद्धा काढून घेते. विजया म्हणते, नाही आईसाहेब, तुम्ही नका बोलू. आता तुम्ही सगळी जबाबदारी माझ्यावर दिली ना, तर मीच गुरुजींना कॉल करेल आणि मीच सगळे मुहूर्त काढून घेईल. आजी म्हणते, ठीक आहे, पण लवकरातला मुहूर्त काढ. विजया हो म्हणते. शौर्य आणि ऊर्जा मात्र एकमेकांकडे पाहू लागतात की आम्हाला का एकत्र राहता येणार नाही, का वेगळं राहायचंय. आजी विजयाला विचारते, पण मग आता ऊर्जा कोठे राहणार? तर विजया सांगते, ती राहील दिव्याच्या रूममध्ये. दोघी बहिणी आहेत, एकमेकींबरोबर राहतील. पण दिव्या म्हणते, नाही, ऊर्जा आमच्या खोलीत कशी राहणार? आणि मग आदित्य कोठे राहील? विजया म्हणते, अगं तुझी बहिणी आहे ती, आणि फक्त 2 दिवसांची ॲडजस्टमेंट आहे. ऊर्जाला तुझ्या रूममध्ये राहू दे आणि आदित्य शौर्याच्या रूममध्ये राहील. आदित्यला मात्र हे आवडतं. आणि मग दिव्या ही ऊर्जाचा हात पकडते आणि ऊर्जाला जबरदस्तीने तेथून घेऊन जाते. आदित्य सुद्धा शौर्याला तेथे घेऊन जातो आणि हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यामुळे खूप दुःखी होतात. तर विजया विचार करते, ऊर्जा शिंदे, आता तू वाट पाहत राहा, पण ना तुझी सत्यनारायणची पूजा होणार, ना मी तुला कुलदेवतेचं दर्शन घेऊन देणार. ऊर्जा, तुला आणि शौर्याला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही, असा विचार करून विजया खुश होते. आदित्य आणि शौर्य रूममध्ये येतात. शौर्य खूप चिडलेला असतो आणि आदित्यला प्रश्न विचारतो, हा कोणता नियम आहे, ही कोणती रीत आहे? आता ऊर्जा आणि माझं लग्न झाले ना, मग हे पूजा दर्शन या सगळ्यांची काय गरज आहे? आणि हे सगळं झाल्याशिवाय आम्ही एका रूममध्ये राहू शकत नाही. आदित्य त्याला समजावून सांगतो, अरे हीच प्रथा आहे, आपल्या कुटुंबातील सगळ्या जोडप्यांनी निभावली आहे, तुम्हाला सुद्धा निभावावी लागेल. आदित्य विचारतो, पण तुमच्या लग्नानंतर असं केलेलं मला काही आठवत नाही, पूजा कुठे केली होती? आदित्य सांगतो, अरे आमचं तर सगळंच वेगळं होतं, ती प्रेग्नेंट आहे असं म्हणून तर दिव्याने माझ्याशी लग्न केलं, मग कसली पूजा, त्याला काही अर्थच राहिला नव्हता. हां, कुलदेवतेचं दर्शन आम्ही घेतलं होतं, पण ते 1 महिन्यानंतर आई आजी आणि तीर्था आमच्याबरोबर आले होते. शौर्य चिडून म्हणतो, 1 महिना? नाही नाही नाही, मी एवढी वाट नाही पाहू शकत. आदित्य त्याला समजावून सांगतो, आपण काहीतरी जुगाड करू. शौर्य म्हणतो, मी किती एक्सायटेड होतो, ऊर्जाला मी माझ्या रूममध्ये आणणार होतो, माझी रूम दाखवणार होतो, संपूर्ण घर दाखवणार होतो, पण आता आम्ही बोलू सुद्धा शकत नाही एकमेकांबरोबर, हे मला काही पटलेलं नाहीये.
आदित्य म्हणतो, आपण काहीतरी जुगाड करूया, ऊर्जाला तुझ्या रूममध्ये आणूया, तू टेन्शन घेऊ नको. पण आता मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. शौर्य विचारतो काय? तर आदित्य त्याला सांगतो, उद्या विक्रांतच्या केसचं हिअरिंग आहे. शौर्य म्हणतो, नाही, उद्या विक्रांतच्या नाही, पद्माच्या केसचं हिअरिंग आहे आणि आपल्यासाठी ती केस खूप महत्त्वाची आहे. आदित्य सांगतो, सगळंच कॉम्प्लिकेटेड झालं आहे. एकाच घरात 2 रायव्हल वकील आणि या केसच्या निकालामुळे सगळ्याच गोष्टी बदलतील एवढं मात्र नक्की. शौर्यला सुद्धा हे पटतं आणि तो सुद्धा टेन्शनमध्ये येतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाचे जे काही एपिसोड्स होते ते आज संपणार आहेत आणि उद्यापासून सुरू होईल पद्माच्या केसचं युद्ध. असं युद्ध ज्यामध्ये सासरा आणि सुनबाई एकमेकांसमोर उभे ठाकतील, एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्य हे दोघे कोर्टात जायला निघतील, पण विजया ही ऊर्जाला थांबवणार आणि म्हणेल, ऊर्जा तू कोर्टात जाऊ शकत नाही, कारण तुझ्या हातात काकण बांधलंय आणि जोपर्यंत हे काकण सोडवत नाही तोपर्यंत तू कोर्टात जाणार नाही. जहागीरदारांच्या सगळ्या सुनांनी ही गोष्ट पाळली आहे, तुला सुद्धा ही प्रथा पाळावीच लागेल. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसणार. मग आता ऊर्जा ही रीत पाळणार का? जर ती घराबाहेर नाही गेली तर ती कोर्टात कशी जाणार? ती पद्माची केस कशी लढणार? आणि जर ती घराबाहेर पडली तर जहागीरदारांची सून म्हणून ती एक कर्तव्य पार नाही पाडणार. म्हणजे ऊर्जासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे. मग आता ऊर्जा कशाची निवड करते हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.